दत्तगुरू म्हणतात, ज्या भक्ताने आज शांतपणे ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्या दिवसापासून त्याच्या घरात लक्ष्मीचा वारा आणि शत्रूंचा विनाश नक्की घडेल. ज्यांनी या कथेचा प्रचार केला त्यांच्या कुटुंबावर संकट येत नाही. नावाजणारा माणूसही पापात पडतो आणि संकटात राहतो, पण जो श्रद्धेने या शब्दांवर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अशी लक्ष्मीबरोबरच आत्मसंतुष्टी येते, जी त्याला आयुष्यभर आठवली जात नाही. त्यामुळे हा व्हिडिओ एकटा ऐकू नका. आत्ताच ही कथा 3 भक्तांना शेअर करा ज्यांच्या जीवनात दुःख, दारिद्र्य आहे व तुमची इच्छा आहे त्यांनी त्यातून बाहेर निघावं. आणि कमेंट बॉक्समध्ये एकच शब्द लिहा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दत्तगुरु स्वामी कृपा करा. इतक्या मागणीने देखील देवांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की उतरेल. आणि हो, जर तुम्हाला आज जगातील कोणताही शत्रू, नाकामी, दारिद्र्य, असह्य, दुःख वाटत असेल तर ही कथा तुम्ही एकदम शांतपणे पूर्णशः ऐका. कारण ही कथा फक्त कथा नाही, ही तुमच्या जीवनाला वळण देणारी दिव्य शक्ती आहे. आता चला, दत्तगुरूंच्या घुबडाच्या माध्यमातून आज आपण एका अलौकिक पौराणिक कथेत रमून जाऊया. दत्तगुरू एका निर्जन आश्रमात बसले होते. त्यांच्या पायाशी एक लहान शहाणा घुबड बसला होता. घुबड हा श्री लक्ष्मीचा अत्यंत प्रिय वाहन असल्यामुळे त्याच्या डोळ्यात एक अलौकिक ज्ञान होते. त्या ज्ञानावरच त्यांनी दत्तगुरूंना विचारलं, स्वामी, पृथ्वीवरील माणसं एवढी दुःखी का राहतात? गरिबी, शत्रू, अनावधानाने आलेले दुःख कारण फक्त मागच्या जन्मातले कर्मच आहे का? मागच्या जन्मामध्ये त्यांनी केलेले कर्म त्याच जन्मात फिटलेले नसते का? ते कर्म पुढच्या जन्मातही येते का? एकीकडे लोक चांगले काम करतात तर दुसरीकडे वाईट काम करणारे देखील आहेत, पण खरंच त्यांना आपापल्या कर्माचे फळ मिळत आहे का? कोणत्या कर्माने माणूस सुखी होतो, संकटमुक्त होतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण होतात? काही व्यक्तींना घरामध्येच एकटेपणाची वागणूक दिली जाते, तर त्याच घरामध्ये एखादी व्यक्ती खूप लोकप्रिय असते. सगळेजण त्याचा विचार घेत असतात. तुम्ही आम्हाला एखादी अशी कथा सांगा जी ऐकून भक्तांच्या मनातील शक्य ती सर्व भीती दूर होऊन त्यांच्या जीवनात लक्ष्मीचे दर्शन घडो. दत्तगुरूंनी घुबडाला प्रेमाने सांगितले, बाळा, तू खूप सूक्ष्म विचारलंस आणि याच उत्तरासाठी मी तुला आज एक विशेष कथा सांगणार आहे. पण लक्षात ठेव, ही कथा तुला शेवटपर्यंत ऐकावी लागेल. जर मध्येच सोडली तर तुला या कथेमधील काहीही समजणार नाही व तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना तशाच घडत राहतील. पण जर का तू ही कथा शेवटपर्यंत ऐकलीस तर मात्र तुझ्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि सर्वांमध्ये तू लोकप्रिय होशील. कारण फक्त तेव्हाच तुझ्यावर विशेष पुण्य, शांती आणि देवांची कृपा होईल. तुला सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुझे सर्व प्रश्नही स्वतःच उत्तरं देऊन जातील. घुबडाने हे ऐकताच ढोलकीवर उडी घेतली आणि म्हटले, स्वामी, मी ही कथा ऐकून ती पृथ्वीवर नेऊन लोकांपर्यंत पोहोचवेन. जो भक्त देखील ही कथा इतरांना सांगेल त्याच्यावर आपली कृपा अखंड राहू द्या आणि त्यांच्या कुटुंबात संकट कधीही घर करू देऊ नका. दत्तगुरूंनी त्याला शांतपणे हसत म्हटले, हुशार आहेस बाळा. तुझ्या भक्तीने आणि कर्माने, तुझ्यावरच्या प्रेमाने आज मी तुला आशीर्वाद देतो. जो कोणी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट मी स्वतः दूर करेन. काळ आणि ठिकाण पाहूया. दक्षिण भारतातील श्रीरंग राज्यात, त्या राज्याचा राजा हरिश्चंद्र होता. त्याचे नाव ऐकताच लोक त्यांच्या धर्मनिष्ठेचे गुणगान गात होते. त्याची एक अतिशय सुंदर, लावण्यवती अशी राणी, चांदण्यासारखी तेजस्वी आणि अत्यंत दयाळू. दोघांचे आयुष्यही समृद्धी, न्याय आणि प्रेमाने भरलेले
पण एकच अपूर्ण इच्छा होती. लग्नाला 7 वर्ष झाली तरी त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती. राजा रोज देवाची आराधना करत होता. त्याच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, स्वामी, आम्हाला एक सुपुत्र द्या, जो राजकुलाचा गौरव वाढवेल आणि त्याच्या अंगी इतकी श्रद्धा असेल की तो तुमच्या नावाचा रीडंका घरोघरी पोचवेल. देवानी त्याची इच्छा ऐकली आणि एके दिवशी त्याची सुंदर राणी गर्भवती झाली. संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. लोक राजवाड्यात दरवाजात जमले. घंटागजर होत होता आणि मंदिरात दीपमाला सुरूच होती. पण राजवाड्यात मात्र एक वेगळाच वारा वाहत होता. विषारी मंत्री विष्णुपाल, तो बाहेरून सेवाभावी दिसत होता. राजाचा अत्यंत विश्वासूही माणूस वाटत होता, परंतु त्याच्या मनामध्ये मात्र वेगळे होते. त्याच्या मनामध्ये ईर्ष्या, लोभ आणि राज्यावर अंध कामना. राज्याचा त्याला राजा व्हायचं होतं. त्यासाठी त्याचं मन राजाविषयी तिरस्काराने भरलेले होते. राजकुलाचा वारसा नको, तर वाटेल त्या मार्गाने तो गादीवर राजा व्हायचा होता. राणीच्या गर्भवती असल्याची बातमी ज्या वेळेला विष्णुपालला समजली, त्यावेळेला वरून त्याने हसून म्हटलं, खूप छान झालं, राज्याला आता त्याचा वारसा मिळाला. पण मनात त्याच्या आग पेटली होती. तो मनात म्हणाला, 7 वर्ष मी राजाचा विश्वासघात करूनही मला फक्त मंत्रिपद देण्यापेक्षा जास्त काही मिळाले नाही. आत्ता हे बाळ जन्माला आलं तर राजकुल सुरू राहील. मी तर एक मंत्रीच, खालच्या पातळीत अडकून राहील. नाही, हे बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याचा अंत झाला पाहिजे. त्याने राजवाड्यात 2 लालची विश्वासघाती योद्धे निवडले आणि त्यांना खात्री दिली, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे. आणि खाजगी खोलीत त्यांना बोलवले. त्यांच्या हातात सोन्याचा पाऊस पेरला आणि म्हणाला, तुम्हाला फक्त एकच काम करायचे आहे. राणी सुंदर राणीला मानसिक त्रास द्या, तिला घाबरवा, तिच्या मनात नेहमी भीती टाका. जर ती नेहमी घाबरत राहिली, चिंतेत राहिली, तर तिच्या गर्भातील बाळही धोक्यात येईल. पण लक्षात ठेवा, तिला कोणतीही शारीरिक इजा करू नका, तिच्यावर वार करू नका. फक्त इतकी भीती निर्माण करा की ती अस्वस्थ राहील, निरोगी राहू शकणार नाही. तसेच झाले तर राजाही चिंतेत असेल, राज्यकारभारही चांगला चालवू शकणार नाही आणि तो वाटेल त्या मार्गाने राज्य हाती करण्याची माझी वेळ येईल. आणि तुम्हाला जे काही मागाल ते मी देईन, सोनं सुवर्ण हवं ते बक्षीस. योद्ध्यांनी आनंदाने सोन्याची थाळी घेतली आणि विश्वास दिला, मंत्री महाराज, तुमचे काम झाले की नाही हे आम्हीच ठरवू. राणीला जिवंत ठेवू, पण तिच्या मनात इतकी भीती आणि तणाव घालू की तिच्या विचारातही तिच्या गर्भावर परिणाम होईल. विष्णुपाल त्यांना मार्गदर्शन करतो. राजवाड्याच्या उद्यानाच्या वेळी तुम्ही तिथे या. राणी तिथे फिरत असते, तिच्या मैत्रिणींशी बोलत असते. तेव्हा तुम्ही अचानक आत या. भयावह आवाजात आरोळी द्या. शत्रूंचा भीतीदायक वार्ता सांगा. तिने भान गमावू नये, तरीही भीतीने कापू लागावं. आणि जर तिला कोणाची शंका घेतली तर तुम्ही बाहेर पळ काढा, पण त्याआधी तिच्या डोळ्यासमोर एखादा धाक मात्र नक्की ठेवा. योद्धे तयार झाले. विष्णुपाल आत भीती आणि लोभाने भरलेल्या डोळ्यांनी बाहेर येतो आणि मनात म्हणतो, राज्य आता माझ्या हातात येणार आहे. देवाचे नाव घेऊन जो धर्म मानतो त्याच्याच घरात आज मी अधर्माचे बीज राहत आहे. पण जो राज्य मिळाला त्यावर कोणाचाही अधिकार राहत नाही. शत्रूही कष्ट करत नाही तेव्हाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत, त्यांच्या हृदयात विष भरत नाही. जो विषभारी विचार करतो त्याला शांतता कसली मिळणार. पण त्याचा विचार थांबत नाही. तो आतल्या कोपऱ्यात बसून राजवाड्याच्या उद्यानाचं दृश्य काढून ठेवतो आणि नेमकी वेळ टिपत राहतो. आजच्या दिवशी राणी सुंदर राणी उद्यानात फिरायला आली. तो आपल्या कटाच्या दिवसाची वाट बघत असतो. एके दिवशी सकाळची वेळ होती. राणी सुंदर राणी आपल्या सखीसोबत आणि दासींसह राजवाड्याच्या सुंदर उद्यानात फिरायला निघाली होती. आजच्या पावसानंतर झालेले निर्मळ स्वच्छ निळे आकाश, फुललेली चमेली, गुलाब, झेंडू आणि कमळाची फुले, वाऱ्यात फडफडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, कुहू कुहू असा आवाज करणारी कोकिळा, मोराचे आवाज,
इतकं सुंदर वातावरण, पोपटाचा विटू विटू असा आवाज, सगळं कसं शांत, झुळझुळ पाण्याचा आवाज निर्मळ होता आणि राणीच्या चेहऱ्यावर स्वतःचं स्मित हास्य उमटलं होतं. ती आपल्या पोटावर हात ठेवून मंत्रमुग्ध होऊन म्हणाली, माझ्या लाडक्या बाळा, लवकर या जगात ये. तुझी आई तुझ्या भेटीची आतुरतेने वाट बघते आहे. तुझे वडील देखील तुला आलिंगन द्यायला तयार झाले आहेत. तू येशील तेव्हा संपूर्ण राज्य सुखाचा सागर बनेल. राजा हरिश्चंद्र देखील दररोज तिची विचारपूस करत होता. मीना, आज तुला काही त्रास तर झाला नाही ना, असं विचारत तो तिच्या आरोग्याची चौकशी करायचा. राणी नेहमी हसत हसत उत्तर देई, महाराज, मी अगदी ठीक आहे. बाळही आतून आनंदी आहे. वाटतं तो देखील राजधर्माचा गौरव वाढवणार आहे. पण त्याच दिवशी निर्मळ आकाशाखाली अंधार वाटणारा घात घडणार होता. उद्यानाच्या बाहेरच्या गेटजवळ 2 योद्धे उभे होते. ते त्याच विश्वासघाती योद्धे होते ज्यांना विष्णुपालने भरपूर सोनं देऊन पाठवले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त भयावह भाव होता. त्यांनी एकमेकांशी चोरट्या नजरा दिला आणि मनात विचार येत होता, आजच्या दिवशी आपलं काम व्हायचं आहे. मानसिक त्रास देऊन राणीला घाबरवायचं आहे. जर तिला भीती वाटली, तिचे पाय हलले, तिचे हृदय धडकून गेले तर गर्भावर त्याचा नक्की परिणाम होईल. ते उद्यानात घुसले. राणी आणि तिच्या मैत्रिणी त्यांच्या दिशेने नाहीत तर दुसऱ्या बाजूला एका छोट्या झरण्याजवळ बसल्या होत्या. योद्ध्यांनी अचानक जोरात आरोळी दिली, राणी साहेब, राजवाड्यात घुसलेले शत्रू आहेत. राजमहालात भयंकर धोका आहे. आम्हाला तुमची सुरक्षा करायची आहे. लगेच आमच्याबरोबर या. राणीने मागे वळून बघते. तिला या 2 नवीन चेहऱ्यांकडे पाहून मनात शंका येते. ती शांतपणे विचारते, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला आधी कधीही पाहिलेले नाही. आणि जर राजमहालात शत्रू घुसलेले असते तर राजा, द्वारपाल आणि इतर योद्धे यांच्याकडून बातमी आली असती. तुम्हाला इतक्यात नक्की काय माहीत आहे? दुसऱ्या योद्ध्याने जोरात उत्तर दिले, राणी साहेबा, आम्ही नवी सैनिक आहोत. राजांनी आजच नियुक्त केले आहे. आपण प्रश्न विचारू नका आणि लगेच आमच्यासोबत या. येथे थांबलात तर तुमच्या जीवाला धोका आहे. त्यांचा आवाज इतका मोठा आणि कडक होता की राणीच्या शरीरात गारवा येऊ लागला. तिच्या एका मैत्रिणीने लक्षात आणून दिले, राणी साहेबा, मला काहीतरी गडबड वाटत आहे. योद्धे इतके भयानक बोलत नसतात. त्यांच्या डोळ्यात भय नाही. इथं फक्त काहीतरी खोटा आणि धाक देणारं शिजत आहे. चला, आपण इथून बाहेर पडूया. राजांना बोलावून आणू. पण तोपर्यंत उशीर झाला होता. योद्धे पावलावर पाऊल टाकत राणीच्या दिशेने सरसावत होते. त्यांच्या हातात उघड्या तलवारी होत्या, पण त्यांनी त्यात वार करण्याऐवजी मोठ्या आवाजात आरोळ्या देत राहिले. राणीला जाणवलं की हे कोणीतरी कटकारस्थान करत आहे. गर्भावस्थेत असूनही तिने अत्यंत शांतपणे आपल्या मैत्रिणींना सांगितले, पळा, लगेच राजमहालात धावून राजांना बोलवा आणि विश्वासू प्रहरी येथे आणा. मी थोडं दूर गेले तर ते माझा पाठलाग करतील, पण तुम्ही वाचला तर तुम्ही राजाला बोलवू शकता. मैत्रिणी पळू लागल्या, पण त्याच वेळी 2 इतर योद्धे उद्यानाच्या दुसऱ्या बाजूने आले आणि त्यांच्या भोवती 4ही बाजूनी घेराव घातला आणि काही क्षणातच सुंदर राणी एकटीच पडली. योद्ध्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले होते. ते म्हणाले, राणी साहेबा, आत्ता आपण पळू शकणार नाही. आपल्या गर्भातील बाळ आज आपल्या मनात इतकी भीती आणि तणाव घालून जाईल, त्यांच्या जन्मापूर्वीच त्याचा पाया कमजोर करून टाकेल. आणि जेव्हा राजा देखील चिंतेत राहील, तो राज्याच्या न्यायनिष्ठेचे राज्य चालवू शकणार नाही आणि जे योग्य वाटतो तोच राजा झाला पाहिजे. राणी घाबरली नाही, पण तिच्या हृदयात भयंकर वेदना उत्पन्न झाल्या. तिने आपले पोट मिठीत धरले आणि म्हणाली, हे बाळ निर्दोष आहे. मी त्याच्या वाटेने कोणत्याही किमतीवर धोका येऊ देणार नाही. ती योद्ध्यांना छान छान वाट शोधून उद्यानाच्या उंच भिंतीकडे धावू लागली, पण गर्भावस्थेमुळे गती मंद होती.
पोट भारी झाले होते. श्वास जोरात चालू होता. पाय पुढे करण्याची खूप ताकद लागत होती. मागून योद्धे तिचा पाठलाग करत होते. एका अरुंद गल्लीत राणी घुसली. तिथे अंधार होता. जमिनीवर दगड, माती आणि गवताचे तुकडे विखुरलेले होते. ती धावत राहिली. मनात फक्त एकच विचार, माझ्या बाळाला वाचवायचं आहे. त्याच्या प्राणावर बेतूनही त्याचे संरक्षण करायचे आहे. पण गर्भावस्थेमुळे पाय थरथरत होते. जमिनीवर असलेला एक मोठा दगड तिच्या पायाखाली आला. तिचा तोल गेला. शरीर पुढे झुकले. जोरात जमिनीवर आपटले आणि त्या क्षणात जोरात वेदना झाल्या. पोट थेट जमिनीवर आदळले. तिच्या तोंडून जोरात किंकाळी फुटली. आ! कोणी आहे का? कोणीतरी माझी मदत करा. माझ्या बाळाला वाचवा. ती आरोळी संपूर्ण राजमहालात घुमली. पहारा देणारे विश्वासू प्रहारी आवाज ऐकून तात्काळ धावून आले. राजमहालाच्या आतून पुरुष, स्त्री माणसे एकमेकांना भिडत आले. त्यांनी दृष्टिकोन घेतला. राणी जमिनीवर वेदनेने तडफडत पडलेली. तिच्या पोटावर घामाच्या झरकडा, तिचा चेहरा पांढुरका झालेला आणि त्याच ठिकाणी 2 अनोळखी योद्धे पळ काढत होते. विश्वासू प्रहाराने तात्काळ धाव घेतली. वेगाने त्यांचा पाठलाग केला. काही योद्धे पकडले गेले. त्यांच्या हातातून सोन्याची थाळी बाहेर आली. काही जणांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्याच वेळी राजा हरिश्चंद्र कक्षात बसून राज्याच्या कामात व्यस्त होते. राणीच्या किंकाळी ऐकताच त्याचे हृदय धडकू लागले. एवढा वेळही घेण्याची गरज वाटली नाही. ते तात्काळ उठले. मुकुट घालायलाही वेळ न घेता, पायात चप्पलही न घालता अनवाणी पायानेच त्या दिशेने धावले जिथे राणी पडलेली होती. जेव्हा तिने आपल्या प्रिय पत्नीला जमिनीवर जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते गुडघ्यावर बसले. राणीला निव्वळ हाताने उचलून आपल्या मांडीवर ठेवले आणि घाबरलेल्या आवाजात म्हटले, मीना, डोळे उघडा. तुम्ही ठीक आहात ना? काहीतरी बोला. माझी प्रिय राणी, तू बरी होशील आणि आपलं बाळ देखील वाचेल. राणीने धीर धरून डोळे उघडले. चेहऱ्यावर तीव्र वेदना होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती तुटक आवाजात म्हणाली, महाराज, मला खूप वेदना होत आहेत. माझ्या बाळाला वाचवा. त्याला काही घडलं तर मी या जीवनात धाडस करणार नाही. राजा तिचा हात घट्ट धरून म्हणाला, मी तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. लगेच राजवैद्यांना बोलवा. राजवैद्य धन्वंतरी तात्काळ धावत आले. राज्यातील सर्वात नावाजलेले वैद्य, औषधाच्या ज्ञानात तज्ज्ञ. त्यांनी राणीची तपासणी केली. पोटावर दाबले. कण्याला छुवून पाहिले. हृदयाची धडकन ऐकली. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता दिसत होती. बराच वेळ शांतपणे ते तपासणी करत राहिले. शेवटी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हटले, महाराज, राणी साहेबांना अतिशय गंभीर दुखापत झाली आहे. पडल्यामुळे त्यांच्या पोटावर आणि पाठीच्या कण्यावर मोठा परिणाम झाला आहे. राणीसाहेब सावरतील. पण राजा थरथरत्या आवाजात विचारले, पण काय वैद्यजी? स्पष्ट बोला. माझ्या राणी बरी होतील ना? आणि आपलं बाळ वाचेल ना? वैद्य थोडा वेळ शांत राहिले. मग गंभीर स्वरात म्हणले, महाराज, राणीसाहेब सावरतील. पण हे पडण्याचा आघात बाळावर थेट परिणाम करू शकतो. बाळाच्या शरीराच्या काही भागावर इजा झालेली असू शकते. आत्ताच मला निश्चित काही सांगता येणार नाही. बाळ जन्माला यायला बाकी आहे तेव्हा आपल्याला त्या बाळाच्या जन्माची वाट पाहावी लागेल. राजाच्या हृदयात जणू कोणीतरी खंजीर खोसला गेला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते वैद्याच्या पायाशी बसून म्हणाले, काहीतरी करा वैद्यराज, काहीतरी करा. माझ्या राणीला आणि माझ्या बाळाला नक्की वाचवा. तुम्ही जे मागाल ते मी देईन. माझ्या राज्यातील जे तुम्ही बोट दाखवाल ते मी देईन. पण माझं कुटुंब नको. सुटलेलं ते बाळ तेही सुरक्षित राहावं. वैद्यांनी त्यांना उठवलं आणि शांतपणे म्हटलं, महाराज, आपण राज्याचे अधिपती आहात. आता धीर धरा. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन.
आणि देवावर आपण विश्वास ठेवा, कारण शेवटचं फळ देवाच्या हातात आहे. त्या रात्री राजा संपूर्ण वेळ राणीच्या शेजारी बसून राहिला. तो अखंड देवाची प्रार्थना करत होता. मनातून म्हणत होता, हे प्रभू, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली? माझ्याकडून कोणता अन्याय झाला? माझ्याकडून कोणावर न्याय झाला नाही असेच घडले का? मी नेहमी न्याय केला, गरिबांना मदत केली, तरी माझ्याच आयुष्यात असा आघात का आला? कृपया माझ्या राणीला आणि माझ्या येणाऱ्या बाळाला सुरक्षित ठेवा. एक दिवस आणि रात्र एकमेकांना भिडत गेले. आठवड्याचे महिने झाले, महिन्याचे 9 महिने होत आले. राणीला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला देण्यात आला. तिला अंथरुणावरून उठण्याची बहुतेक वेळा परवानगी नव्हती. वैद्य दररोज येऊन तिची तपासणी करत होते. राजा दिवस रात्र तिच्या सेवेत गुंतलेले होते. राणीला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. तिला अंथरुणावरून उठण्याचीही बहुतेक वेळा परवानगी नव्हती. वैद्य दररोज येऊन तिची तपासणी करत होते. राजा रात्रंदिवस तिच्या सेवेत गुंतलेला होता. दरबारातील मंत्र्यांनी एकदा नम्रपणे सांगितलं, महाराज, राज्यकारभारांकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. प्रजेला आपल्या राजाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्याचे कर गोळा करणे, न्यायव्यवस्था टिकवणे, शत्रूवरही दृष्टी ठेवावी लागेल. हे सगळं आपण देखील लक्षात ठेवून चालवलं पाहिजे. राजा थोडा आवेशातच म्हणाला, या क्षणी माझ्यासाठी माझी राणी आणि माझं बाळ यापेक्षा मोठं काहीच नाही. तुम्ही सगळे मिळून राज्यकारभार सांभाळा. जर काही गंभीर प्रकरण असेल तर मला बोलावून नक्कीच आणा. पण आत्ता माझं लक्ष केवळ कुटुंबाकडे आहे. मंत्री विष्णुपालच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसली, पण तो त्याला बाहेरून लपवून ठेवत होता. त्याला वाटत होते, राजाने आता केवळ कुटुंबातच गुंतावे, राज्यावर त्याचे लक्ष कमी व्हावे. तेव्हाच राज्यातील असंतुलन निर्माण होईल आणि तेव्हाच माझे कट आणखीन मजबूत करता येतील. पण त्याच हे विचार दैवाच्या दृष्टीला दिसत होते. देव राजाच्या भक्तिभाव आणि राणीच्या धीरावर प्रसन्न होते. दरम्यान राणीचा पाठलाग करणाऱ्या योद्ध्याची कठोर चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यांना प्रथम तपासणी केली जात होती. सुरुवातीला ते काहीही बोलायला तयार नव्हते, पण राजाने ठरवले, जोपर्यंत येथून खरं सत्य बाहेर पडत नाही तोपर्यंत या दोन्ही योद्ध्यांना काळजीपूर्वक ठेचा. जर त्यांनी स्वखुशीने कबूल केलं तर त्यांना कायमचे राज्यदरबारातून हद्दपार करा. जर त्यांनी लपवलं तर त्यांच्यावर कडक शिक्षा करूनही ते खरं सांगतील. पण मी फक्त खरंच शोधतो, कोणाचा भूतपूर्व विश्वासघात नाही. काळेपणा झाल्यानंतर एक योद्धा कापून कापून कबूल करतो, महाराज, आम्हाला कोणीतरी राजवाड्यातल्या माणसानेच पाठवले होते. त्याने आपल्या गरीब कुटुंबाची कल्पना सांगितली आणि म्हटले, आम्ही जर एकदाच काम केलं तर हे सोनं आणि चांगलं जीवन आयुष्यभरासाठी आम्हाला मिळालं असतं. तो माणूसच, इतर कोणी नाही, तुमचा अत्यंत विश्वासू मंत्री विष्णुपाल आहे. त्यानंतर दुसऱ्या योद्ध्यानेही सर्व सत्य उघड केले. त्यांनी सांगितले की विष्णुपालने त्यांना भरपूर सोने दिले होते आणि केवळ राणीला मानसिक त्रास देण्यासाठीच पाठवले होते. शारीरिक इजा करू नये असेही सांगितले होते. हे ऐकताच राजाचा संताप अनावर झाला. त्याच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मंत्री विष्णुपालला दरबारात बोलवण्याचा हुकूम दिला. विष्णुपाल भीतीने घाबरून दरबारात आला. राजा रडत नव्हता, पण त्याच्या स्वरात एक अत्यंत तीक्ष्ण ऊर्जा होती. त्याने गर्जनेतून विचारले, विष्णुपाल, तू माझा विश्वासघात केलास. मी तुला मंत्रीपद दिलं, माझ्या कुटुंबाचे विश्वासू सेवक मानलं आणि तू तर माझ्या पत्नीला इजा करण्याचा कट केलास. माझ्या गर्भवती राणीला घाबरवून तिच्या बाळाला धोक्यात टाकलंस. तुझी शिक्षा फक्त एकच आहे, मृत्यूदंड. राजाच्या पायाशी पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हात जोडून म्हणाला, महाराज, मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. लोभाच्या अंधळा झालो होतो. मी लोभामध्ये अंधळा झालो होतो. माझी इच्छा राजा व्हायची होती. मग काय करायचं हे मी विसरलो. माझी शिक्षा होऊ द्या, पण कृपया मला थोडा वेळ द्या. मी स्वतःच आपल्या कर्माची कबुली देतो.
पण त्याच वेळी राणी मीनासाहेबांचा आवाज दरबारात ऐकू आला. महाराज थांबा, त्यांना माफ करा. राजा घाईने राणीच्या कक्षात धावले. काळजीपूर्वक त्यांना विचारले, मीना, तू अजून विश्रांतीवर आहेस? इथून काय ऐकलंस? राणी शांत पण कठोर स्वरात म्हणाल्या, महाराज, विष्णुपालने खरंच मोठा अपराध केला आहे, पण द्वेषाने द्वेष संपत नाही. जर आपण त्याला ठार मारलं तर आपण आणि तो यांच्यात काय फरक राहील? आपल्या धर्मात क्षमेला खूप मोठं स्थान आहे. त्याला जीवदान द्या, पण त्याला या राज्यातून कायमचा हद्दपार करा. तो येथे कधीही परत येऊ नये. त्याला दुसऱ्या तस्करात जाऊन आपले पाप पोटभर जगायला लावा. राज्याच्या धर्माचा विचार करून राजा शेवटी राणीच्या शब्दांना मान दिला. मंत्री विष्णुपालला राज्यातून हद्दपार करण्यात आले. त्याच्या घरातील सामान, सोनं, राजपद सारे जप्त करण्यात आले. त्यानंतर राजा विचारतो, भेटेल का त्याला भविष्यात न्याय? दत्तगुरूच्या मार्गदर्शनानुसार उत्तर येते, हो. कर्माचा न्याय कधीच थांबत नाही. जो जीवनभर अधर्म करतो तो एक दिवस त्याच्या पापाची किंमत भरतोच. काळ पुढे सरकत गेला. राणीच्या गर्भारपणाचे दिवस संपुष्टात आले. 9 महिने जवळजवळ पूर्ण झाले होते. काहीच दिवस उरले होते. राणी मीना अत्यंत सावकाश आणि शांत राहू लागली होती. ती फक्त अंथरुणावर विश्रांती घेत असे, बाळाशी तोंडाने बोलत असे. राजा दिवस रात्र तिच्या शेजारी असायचा. तो तिचा हात घट्ट धरून म्हणायचा, मीना, तू धीर धर. आपलं बाळ लवकरच आपल्या भेटीस येईल आणि तेव्हा संपूर्ण राज्य आनंदाने नाचेल. फक्त आत्ता तू आरामात राहा. वैद्य दररोज येऊन तिची तपासणी करत होते. त्यांनी तिला शक्तिवर्धक औषधी वनस्पती, मध, खजूर, दूध इत्यादी दिले होते. राजाने त्यांना सांगितलं, वैद्यजी, जे काही आवश्यक असेल जे सर्व उपलब्ध करून मी देईन. फक्त त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात एकही धोका राहू देऊ नका. वैद्यजी शांतपणे म्हणाले, महाराज, हर भाग्यवंत आहे की आजवर राणीसाहेब बऱ्या आहेत. पडल्याचा अपघात जरी झाला असला तरी त्यांच्या शरीराने त्याच्यावर परिणाम झिजवला आहे. आता आपण देवावर विश्वास ठेवू. एके दिवशी अचानक राणीला तीव्र वेदना सुरू झाल्या. तिने आपले पोट हातात घेत म्हटले, महाराज, मला खूप वेदना होत आहेत. बाळ येण्याची वेळ झाली आहे. राजा तात्काळ धावून गेला. त्यांनी ताबडतोब सुईण आणि राजवैद्यांना बोलवण्याचा हुकूम दिला. सुईण आणि मदतनीस धावत आल्या. एका सुईणीने तपासून सांगितले, महाराज, राणी साहेबांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. बाळाच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. लगेच तयारी ठेवा. क्षणभरात संपूर्ण राजमहालात धावपळ सुरू झाली. दासी गरम पाणी आणायला गेल्या. इतर दासी स्वच्छ कापड, जागराचे दिवे, फुले, पंत्या. मंदिरात घंटागजर चालू झाला. लोक मनात देवाची प्रार्थना करत होते, प्रभू, राजाला सुपुत्र प्राप्त व्हावा, राणी सुरक्षित राहाव्यात. पण राजा बाहेर थांबले होते. त्यांना आत कोणी येऊ दिले नाही. राजा कक्षाबाहेर उभे राहिले होते. हृदय धडकत होते. ते अखंड देवाची प्रार्थना करत होते, हे देवा, मी कधीही जाणून बुजून कुणालाही वाईट केले नाही. न्याय केला, धर्म ठेवला, तरी माझ्यावर असे संकट का आले? तू जर असशील तर आज आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेव. राणी आणि बाळ दोघेही सुखात राहोत. आणि जर काही कर्मात बदल असेल तर तो माझ्यावर येऊ दे. त्यांना काहीच घडू देऊ नका. आतल्या कक्षात प्रसूती वेदना जखम देणारी होती. सुईण राणीला धीर देत होती, राणी साहेबा, अजून थोडा धीर धरा. फक्त थोडा वेळ आहे. बाळ जन्माला येणार आहे. तुम्ही शांत राहा. वैद्य देखील चिंतेत होते. त्यांनी त्या दिवसाची आठवण येईना तेव्हा राणी पडली होती, जेव्हा पाठीच्या कण्याला अपघात झाला होता. ते मनात म्हणाले, देवा, जर बाळ जिवंत आणि निरोगी जन्माला आले तर तुझे नाव 10 शहरात गाजवेल. पण जर याच कण्याला धोका झाला तर बाळ निरोगी राहणार नाही. पण जे तुझ्या इच्छेनुसार घडेल ते आम्ही सहन करू. 1 तास गेला.
2 तास गेले, 3 तास उलटले. प्रसूती वेदना खूपच लांबली होती. राणी अत्यंत अशक्त झाली होती. तिचा चेहरा फिकट पडला होता. कपाळावर घामाचा थर बनलेला होता. बाहेर राजा अस्वस्थपणे इकडे तिकडे फेरे मारत होता. त्यांना प्रत्येक मिनिट एका युगासारखं वाटत होतं. शेवटी 4-5 तासानंतर एक क्षीण, नाजूक आणि निर्मळ रडण्याचा आवाज कक्षात घुमला. सुईणींना बाळाला अलगद उचलले. स्वच्छ सुतीत गुंडाळले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण त्यात दुःखाचा छायाप्रकाश दिसत होता. त्यांनी लगेच वैद्यांना बोलवले. वैद्याने बाळाची तपासणी सुरू केली. त्यांनी तिच्या शरीरावर डोळे फिरवले, हात पकडून पाहिले, मग तिच्या पायांना हलका स्पर्श केला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणखी गडद होऊ लागली. सुईणीने घाबरून विचारले, वैद्यजी, काय झालं? बाळ ठीक आहे ना? वैद्य थोडा वेळ शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, बाळ जिवंत आहे. पण ऐका, राणीसाहेब पडल्यामुळे बाळाच्या पायात अजिबात हालचाल दिसत नाही. मला वाटतं पाठीच्या कण्याला इजा झाली आहे. बाळ कधीच चालू शकणार नाही. सुईणांना अश्रू आले. त्यांनी लगेच दरवाजा उघडला आणि राजांना डोळ्यात पाणी ओघळत म्हणाल्या, महाराज, आपल्याला कन्या झाली आहे आणि ती खूप लहान, नाजूक आणि सुंदर आहे. पण राजा आत धावले. त्यांनी पहिल्यांदा फक्त राणीकडे पाहिले. राणी अशक्तपणे डोळे उघडून म्हणाली, महाराज, बाळ वाचलं आहे. पण त्यांनी राणीचा हात घट्ट धरून म्हटले, मीना, आत्ता फक्त बाळ पाहू. त्यांनी हात उचलले, बाळाला घेतले. ती अत्यंत लहान होती. तिची त्वचा नाजूक गुलाबी छटेची होती. डोळे मिटलेले होते, नाक बारीक, छोटे छोटे गाल लाल. राजाच्या दोन्ही हातात सहज सामावली गेली. त्याच्या डोळ्यातून अश्रू परत आले. ते प्रेमाने म्हणाले, माझी मुलगी, माझी लाडकी मुलगी आहे ही. राजा हरिश्चंद्र बाळ आपल्या बाहुपाशात ठेवून म्हणाले, तू माझ्या आयुष्यातील एक ज्योत आहेस. तू माझ्या जीवनातील सर्वात मोठं वरदान आहेस. त्यांनी नाव ठरवलं. तुझं नाव मी भक्तिमती ठेवतो, कारण तू आपल्या जीवनात भक्ती, कर्म आणि सेवेचा पाया घालशील. नंतर लोक जेव्हा तुझं नाव घेतील तेव्हा त्यांना देवाचा आशीर्वाद आठवेल. राणी शांतपणे म्हणाली, हो महाराज, भक्तिमती हे नाव खूप योग्य आहे. भक्तीने जी वाट चालते तीच वाट माझ्या बाळाने आज आपल्या कर्माने निवडली आहे. वैद्य आता शांत पण दुःखी चेहऱ्याने उभे होते. राजाने त्यांना विचारलं, वैद्यजी, तुम्ही जे आधी सांगितलं ते खरंच आहे का? माझी मुलगी कधीच चालू शकणार नाही का? ती इतर मुलांसारखे उभी राहू शकणार नाही? वैद्यांनी मान हलवली आणि दुःखाने म्हटले, महाराज, मी सर्व तपासण्या केल्या आहेत. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. मला भीती आहे की राजकन्या कधीही स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही. तिचे पाय आयुष्यभर निष्क्रिय राहतील. राजा दुःखी झाला, पण त्याने श्वास घेऊन आपले डोळे झाकले. देवाच्या दरबारात जाणार असल्यासारखा तो म्हणाला, हे देवा, तू जे ठरवलंस ते चांगलेच असते. माझ्या कारणांवर प्रश्न विचारण्याऐवजी मी तुझ्या न्यायाचा स्वीकार करतो. फक्त इतका आग्रह ठेवतो की माझे कुटुंब नेहमी तुझ्या चरणात नम्र राहो. काही दिवस उलटले. सुंदर राणी हळूहळू सावरू लागली. आता ती अंथरुणावर बसू शकत होती. बाळाला स्वतःच्या हाताने दूध देऊ शकत होती. तिच्या मनात बाळाविषयी अपरंपार प्रेम होते, पण त्याच वेळी एक आत्मघातक भीती देखील वाटत होती. माझ्यामुळेच ही अवस्था माझ्या बाळाची झाली आहे. एक दिवस जेव्हा बाळ भक्तिमती 10 दिवसांची झाली तेव्हा राणी तिला आंघोळ घालत होती. तिने प्रेमाने तिच्या पायांना स्पर्श केला आणि हलवण्याचा प्रयत्न केला, पण बाळाचे पाय हलत नव्हते. तिने पुन्हा पुन्हा अजून एकदा आणि अजून एकदा असं म्हणत खूप वेळा प्रयत्न केले, पण बाळाच्या पायात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. राणीचा जीव घाबरला.
तिला घाम फुटला, तिचा श्वास गुदमरला. त्याच वेळी तिच्या आत्म्यात एक खोल आत्मग्लानी जागी झाली. ती रडायला लागली. ती भरकटली आणि म्हणाली, हे सगळं माझ्यामुळे झालं. त्या दिवशी मी जर पळून गेले नसते किंवा थोडा आधी थांबले असते तर माझी मुलगी आज पूर्णपणे निरोगी असती. मी खूप वाईट आई आहे. माझ्या चुकीने माझ्या बाळाला जीवनभर दुःख भोगावे लागणार आहे. तिने तात्काळ वैद्यांना बोलवण्याचा हुकूम दिला. वैद्य आले. त्यांनी बाळाच्या पायांना स्पर्श केला. तिच्या पाठीच्या कण्याची तपासणी केली. बराच वेळ शांतपणे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. राणी रडत म्हणाली, वैद्यजी, काय झालंय माझ्या बाळाला? माझ्या मुलीला काही त्रास आहे का? वैद्य दुःखाने म्हणाले, राणी साहेबा, मला फार कठीण गोष्ट सांगावी लागत आहे. आपल्या मुलीच्या पायात अजिबात प्राण नाहीत. तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाली आहे. तिचे पाय आयुष्यभर निष्क्रिय राहतील. ती कधीही चालू शकणार नाही. राणी जोरात रडू लागली. ती आपल्या मुलीला छातीशी घट्ट धरून रडत म्हणायला लागली, हे सगळं माझ्यामुळे झालं. त्या दिवशी मी पडले नसते तर आज माझ्या बाळाला चालण्याची शक्ती असते. मी खूप वाईट आई आहे. वैद्यांनी त्यांना समजावलं, राणी साहेबा, यामध्ये तुमची कोणतीही चूक नाही. तो एक अपघात होता. यात फक्त तुम्ही जिम्मेदार नाहीत, तरी दुसरा देखील जबाबदार आहे. पण तो आता राज्यातून हद्दपार झाला आहे. त्या बाळाला तुमच्या प्रेमाने वाढवा. तिच्या मनात इतका धीर भरा की तिच्या भौतिक अपंगत्वाला तिच्या अंतर्मनाच्या शक्तीने जिंकून टाकेल. त्याच वेळी राजा दरबारात होते. पण ही बातमी तेव्हापर्यंत पोहोचताच ते चहूबाजूला सर्वांना थोडं दूर ठेवून राणीच्या कक्षात जाऊन बसले. त्यांनी राणीला आलिंगन दिले आणि म्हटले, मीना, रडू नका. ही चूक तुमची नाही किंवा यात कोणाचाही दोष नाही. ही देवाचीच काहीतरी योजना असेल. आपण ती स्वीकारणं शिकलं पाहिजे. आपल्या मुलीला काय नाही, यापेक्षा तिच्यात भरपूर काही आहे, ते आपण पाहूया. राणीने आपले अश्रू पुसले आणि म्हणाले, मला फक्त एक गोष्ट सांगा महाराज. आपली मुलगी कधीच चालू शकणार नाही. ती इतर मुलांसारखी धावू शकणार नाही. ती खेळू शकणार नाही. हे तर खूप मोठं दुःख आहे. तिच्या मनात निराशा, दुःख, द्वेष यांची भावना निर्माण होईल. त्यात तिच्या वाढीला धोका येईल. राजा शांतपणे म्हणाला, मीना, शरीराची मर्यादा असते पण मनाचीही मर्यादा नसते. आपल्या भक्तिमतीच्या मनात इतका धीर, इतकी श्रद्धा भरायची की तिच्या पायांनी जी शक्ती दिली नाही ती तिच्या हातांनी आणि तिच्या बोलण्याने, तिच्या वक्तृत्वाने संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. मी आपल्या मुलीला फक्त पिंजऱ्यात ठेवणार नाही. राजा हरिश्चंद्र म्हणाले, मी तिला जगातील आणखी एक राजकन्याऐवजी आत्मसंपन्न भक्तिमती म्हणूनच वाढवीन. त्यानंतर त्यांनी राजवाड्यात एक वेगळी व्यवस्था केली. भक्तिमतीसाठी एक विशेष शिकवणारी शिक्षिका, एक वैद्य आणि एक धार्मिक संत ज्ञानदेव यांना नेमले. ज्ञानदेव हे एक शांत, तेजस्वी आणि गूढ ज्ञानाचे स्वामी होते. त्यांनी भक्तिमतीला पहिल्या दिवसापासून शिकवले, बाळा, जगात दोन शक्ती असतात, एक शरीराची, दुसरी मनाची. तुझ्या पायांना शक्ती नाही, पण तुझ्या हृदयाला, तुझ्या भक्तीला आणि तुझ्या कर्माला अद्भुत शक्ती आहे. जर तू हे तिन्ही एकत्र ठेवलीस तर तुझ्या चालण्याच्या शक्तीपेक्षा जास्त शक्ती तुला हवी नाही. भक्तिमती लहान होती पण तिचे डोळे खूप शहाणे होते. ती हसत म्हणाली, स्वामी, आजकाल मला माझ्या पायांना जी शक्ती नाही ती माझ्या गाण्यात, माझ्या शब्दात, माझ्या प्रार्थनेत यावी. मी चालू शकत नाही पण माझी भक्ती संपूर्ण राज्य भरून जाईल. ज्यावेळी इतर मुलं धावून खेळत होती त्यावेळी भक्तिमती आपल्या राजवाड्याच्या उंच दरवाजावर बसून राज्यातील लोकांकडे नजर ठेवत होती. तिने लोकांचा उदास चेहरा, त्याच्यावरील होणारे फरक तिच्या लक्षात येत होते. एक दिवस तिने
12व्या वर्षी राजाला हसत म्हटले, महाराज, आज मी राजवाड्याबाहेर एकदा जाऊ शकते का? मी केवळ उभे राहू शकत नाही, पण मी राजवाड्यातून जास्त वेळ बाहेर असणार नाही. मी फक्त थोडक्या राज्यातील लोकांना भेटू इच्छिते, त्यांना दुःख ऐकू इच्छिते. राजा आणि राणी पण नंतर त्यांनी राजवाड्यात एक विशेष पांढरे सुंदर रथ तयार केला गेला, ज्यात भक्तिमतीला बसवून राजवाड्याच्या बाहेरच्या रस्त्यावर नेले जाऊ लागले. पहिल्या दिवशी लोकांनी तिला अपंग राजकन्या म्हणून पाहिलं, पण जेव्हा ती मनातून आलेल्या शब्दांनी बोलू लागली तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. भक्तिमती म्हणाली, मी चालू शकत नाही, पण मी तुमच्या दुःखाच्या मार्गावर चालू शकते. मी आपल्या पायांना जी शक्ती नाही ती तुमच्या हृदयात देवाच्या नावाने भरू शकते. तर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवली आणि मी तुमच्या दुःखांना ऐकलं तर आपण दोघेही एकमेकांना आधार देऊ शकतो. लोक हक्काबक्का झाले. त्यांनी तिच्या पायाकडे न बघता तिच्या शब्दांकडे बघितलं. त्या दिवसापासून भक्तिमती रोज थोड्या वेळासाठी राजवाड्याबाहेर येई. हाच प्रवास वाढत राहिला. 6 वर्ष उलटल्यानंतर भक्तिमती 12व्या वर्षी चांगली स्त्री झाली. तिचे डोळे शांत, चेहरा निर्मळ आणि तिच्या आवाजात एक वेगळी शांती भरलेली. ती आता फक्त दुःखी लोकांना ऐकण्यास थांबत नाही. ती लोकांमध्ये जाऊन, त्यांच्या घरातही जाऊन, छोट्या गरीब घरात जाऊन ती त्यांच्या दुःखाचे भागीदार बनत असे. एक दिवस एक शेतकरी येऊन म्हणाला, राजकन्या, या वर्षी आमच्या शेतात पाऊस पडला नाही. गावात खूप दारिद्र्य आहे. आम्ही उपासमार भोगत आहोत. राजा आमच्या दुःखाकडे नजर टाकत नाही. आम्हाला काय उपाय आहे? भक्तिमती म्हणाली, आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो, पण ती निष्क्रिय बैठकीची नसावी. आजपासून लोकांनी एकत्र येऊन घरोघरी अन्न, औषध आणि कापड जमा करावे. मी राजाकडून धान्य, पाणी आणि दान घेऊन देईन आणि तुम्ही त्याचे वाटप आपल्यात करा. देव आपल्या हातात काम करतो. आपण फक्त त्याच्या नावाने वाट काढू. लोक तिच्या शब्दाने भारावून गेले. त्यातूनच एक छोटा आंदोलन सुरू झालं, भक्तिमतीच्या देवदुनियेचं आंदोलन. लोक एकत्र येऊन स्वतःच्या घरातील अनावश्यक गोष्टी दान देऊ लागले. राजा या सगळ्यांची नोंद करीत होता. राजवाड्यातून समाजापर्यंतचा बदल त्याने आनंदाने पाहिला. भक्तिमती मंदिरात जाऊन दत्तगुरूंच्या चरणापाशी बसून प्रार्थना करते. ती विचारते, स्वामी, लोक माझ्या शब्दावर विश्वास ठेवतात, पण जेव्हा मी त्यांना देवाच्या नावाची यादी देते तेव्हा ते त्याला ऐकतात. मी केवळ एक अपंग राजकन्याऐवजी तुमच्या भक्तीचा दूत बनू शकते का, जो लोकांच्या दुःखात देवाच्या कर्माचा आधार देईल? देवाच्या मनात आनंद उतरला. त्यानंतर त्या राज्यात अस्वस्थता आणि दुष्काळ कमी झाला. पाऊस योग्य वेळेस पडू लागला. लोकांच्या घरोघरी आनंद पसरला. लोक भक्तिमतीच्या आगमनाने राजवाड्याबाहेर येण्यासाठी तत्पर असायचे, कारण तिच्या सानिध्यात त्यांना आत्मिक आधार वाटे. काही काळाने शेजारचा राजा कलिबर, ज्याला श्रीरंग राज्याची संपत्ती आणि न्यायप्रिय राजा हरिश्चंद्र याची लोकप्रियता अजिबात आवडत नव्हती, त्याचा जळफळाट होत होता. तो द्वेष करत होता. त्याने मोठ्या सैन्यासह आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याच्या डोळ्यात लोभ, ईर्ष्या आणि अहंकार होते. तो म्हणाला, हरिश्चंद्र राजा फक्त धर्माची बडबड करत राहिला, पण सैन्याची त्याची ताकद कमी झाली आहे. आता मी त्याला पराभूत करून श्रीरंग राज्य आणि त्याची संपत्ती माझ्या हातात घेईन. त्याने राज्याच्या सीमेवर प्रचंड शेतात आक्रमण केले. राज्यात भीतिग्रस्तता पसरली. प्रजेने राजाला बोलावून सांगितले, महाराज, शत्रू आला आहे. आपल्या योद्ध्यांना त्वरित तयारीत आणा. राजवाडा सुरक्षित राहावा. राजा त्यांना सांत्वन देऊन म्हणाला, नाही तरी आम्ही धर्माच्या मार्गावर अजूनही युद्धाला तयार आहोत, पण लक्षात ठेवा, राज्याचे संरक्षण करणे हे धर्मच आहे. त्यानंतर राजा हरिश्चंद्र स्वतः योद्ध्याच्या रूपात पुढे गेला. पण युद्धाच्या आधीच राजवाड्यात एक वेगळाच आध्यात्मिक दृश्य घडले.
राणी सुंदर राणी आणि राजकन्या भक्तिमती दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागल्या. त्यांच्या मागे श्री लक्ष्मीचं घुबड उडून आला. त्याने त्यांच्यासमोर आवाज काढला, भक्तिमती, तुझं कर्म आणि तुझी भक्ती माझ्या देवीच्या हृदयात नोंदली गेली आहे. तुझ्या जन्मापासूनच त्या सगळं मी पाहत आहेत. आत्ता युद्धाच्या दिवशी राज्याचे रक्षण होईल, पण तुझी प्रार्थना आणि तुझी कर्माची शुद्धताच त्याच दिवशी चमत्कार घडवून आणेल. युद्धाचा दिवस आला. राजा हरिश्चंद्र सैन्यासह रणांगणात उतरले. शत्रूंचे बाण आणि तलवाऱ्या उघडल्या. पण तेव्हाच अचानक एक अद्भुत घटना घडली. ज्या क्षणी कलिबरचे योद्धे बाण ओढतात, त्या क्षणी बाणाची दिशा बदलून तो पावसासारखा त्यांच्याच सैन्यावर जाऊन पडत होता. तलवारी वार करतात तेव्हा त्यांचे हात हालतच नाहीत. घोडे थांबून जातात. कालिंबर घाबरून म्हणतो, काय झालं? आपल्या सैन्याला ताकद नाही? आपल्या शस्त्रांचा घात झाला आहे का? त्यांच्या हातातील तलवारी पडून गेल्या. शेवटी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राजा हरिश्चंद्र आनंदाने मागे वळून भक्तिमतीच्या दिशेने बघतो आणि मनात म्हणतो, हे देवा, तू स्वतः शक्ती दर्शवतोयस. माझ्या मुलीच्या सत्यकर्माच्या बळावर मी आज विजय मिळवला आहे. कालांतराने राजा हरिश्चंद्राचे आयुष्य संपत आले. त्यांना अकस्मात आजार लागला आणि त्यांनी राजमहालातच शेवट काळ काढला. राज्यात शोक पसरला. प्रजेने राज्याच्या राजकुलातील नवीन राजा घालावा असा हट्ट धरला. काही लोक म्हणत होते, भक्तिमती राजकन्या आहे, तिलाच गादीवर बसवूया, तिच्या कर्माने राज्य तरी चांगलं राहील. पण भक्तिमती हसत म्हणाली, माझ्या पायांना शक्ती नाही, त्यामुळे मी राजपदाचा भार नाकारते. पण माझ्या कर्माची शक्ती आहे, तेव्हा मी राज्याची सेवा राजकुल बनून मी सतत लोकांच्या दुःखांना ऐकेन, राजकारभाराच्या निर्णयांना मार्गदर्शन करेन, पण गादीवर बसून अहंकार धरणार नाही. त्यानंतर राजकुलातील एक शहाणा न्यायप्रिय मंत्री चित्रसेन नावाचा गादीवर आला. त्याला भक्तिमतीने मार्गदर्शन केले. त्या दोघांच्या योगायोगाने राज्य सुखाने चालू राहिले. भक्तिमती प्रत्येक दिवशी राजवाड्याबाहेर जाई. ती गरीब, दुःखी आणि अपंगांना देखील आधार देऊ लागली. एक दिवस एक अपंग मुलगा तिच्या समोर आला. त्याने म्हटला, राजकन्या, मी लहानपणापासून चालू शकत नाही. लोक आपल्याला तुच्छ लेखतात. मी काहीही करू शकणार नाही असं वाटतं. भक्तिमती त्याला हात घट्ट धरून म्हणाली, तुझ्या पायांना शक्ती नाही, पण तुझ्या हृदयात इतकी शक्ती आहे की ती जगाला चालवू शकते. तू फक्त देवावर विश्वास ठेव आणि स्वतःच्या कर्माने वाट काढ. मी तुला मार्गदर्शन करीन आणि तुझं नावही लक्ष्मी देवीच्या घुबडासारखं लोकांच्या स्मरणात राहील. तो मुलगा नंतर राज्याचा सल्लागार झाला. लोकांनी त्याला भक्तिमतीचा शिष्य म्हणून ओळखले. काही वर्षांनी भक्तिमती वृद्ध झाली. राज्यात तिच्याविषयी प्रेम, आदर आणि भक्ती वाढून गेली होती. एक दिवस राजवाड्याच्या बाल्कनीत बसून आकाशाकडे बघत होते. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि हसूही होतं. रात्री तिने दत्तगुरूंच्या चरणाची प्रार्थना केली, स्वामी, तुमच्या कर्माच्या नियमाने मी जन्मले, पण तुमच्या शेजारीच राहून मी मरू इच्छिते. जर माझ्या कर्मानेच एखाद्याचे दुःख कमी झाले असेल तर ते माझ्या जीवनात पुरेसे फळ आहे. त्याच रात्री तिने दत्तगुरूच्या मंदिरात आवाज ऐकला, भक्तिमती, तू माझ्या भक्तीच्या धाग्याला गुंतवलीस. तुझ्या शरीरात जे अपंगत्व आहे ती तुने मनात आणलेल्या देवभक्तीनेच कापून टाकली. तर तू चालू शकली नाहीस, पण तुझी भक्ती सुरू राहिली. आजपासून तुझ्या नावाचा डंका या राज्यात वाजेल आणि जो तुझ्या कथेच्या माध्यमातून कर्म करेल त्याच्या जीवनात लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की येईल. भक्तिमती शांतपणे डोळे बंद करते. पुढच्या काही दिवसात तिने शरीराने जगाचा निरोप घेतला, पण राज्यात तिच्या आठवणी जिवंत राहिल्या. तिच्या मरणानंतर राज्यात एकच गाणं सुरू झालं होतं, जो भक्तिमतीसारखं कर्म करेल
त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळेल. पाय अपंग असतील तरीही मन धन्य होईल. त्याच दिवशी लोक तिच्या स्मारकाशेजारी दर मंगळवारी आरती करू लागले. त्यांच्या डोळ्यात आनंद, धन्यवाद आणि नव्या आशा. मित्रांनो, ही केवळ कथा नाही, ही तुमच्या जीवनातील एक जिवंत उदाहरण आहे. जो आपल्या शरीरावर दुःख काढेल तो दुःखी राहील, पण जो आपल्या मनाला चांगल्या कर्माची शक्ती देईल तो जन्मभर सुखी राहील. तुमच्या कुटुंबात कोणी अपंग असेल तर त्याला भक्तिमतीसारखं धीर द्या, कारण शरीर बदलतं पण मन आणि कर्म कधीच बदलत नाही. आणि जर तुम्ही आज यावर विश्वास ठेवून दत्तक कृपा करा असं जर लिहिलं तर तुमच्या मनातील दुःख, दारिद्र्य, अडचणी, शत्रू इत्यादी अनेक अडचणीवर एका दिवसात नव्या कर्माच्या मार्गाने बदलू लागतील. आज हा व्हिडिओ 3 भक्तांना शेअर करा आणि पुढच्या स्टोरीसाठी पौराणिक कथामृत या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ज्याने भक्ती आणि कर्म जोडले त्यांच्या जीवनात नवीन कथेचा आरंभच चमकदार असतो.